आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी जे आहे जे पवित्र पोर्टल शिक्षक भरती महत्त्वाची होती त्या संदर्भातले सूचना देखील पवित्र पोर्टलवर आज अपलोड करण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आज जे आहे पवित्र पोर्टलच्या उमेदवारांसाठी जे टॅब आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तिथे 5 फेब्रुवारी 2024 रोजी हे सूचना आलेल्या आहेत. तर मित्रांनो, जे पसंती क्रमचे टॅब आहे ते देखील शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे, परंतु अद्याप लॉक करण्याची जी सुविधा आहे ते सुरू झालेली नाही. परंतु तुम्हाला जे आहे प्रेफरन्स जनरेट करण्याचं जे टॅब आहे ते सुरू झालेलं आहे. त्या सर्वांची माहिती आपण पुढे घेणारच आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. तुम्हाला जे इथे नेहमीच जी माहिती असते ते देण्याचा प्रयत्न असते. तर ते प्रेस नोट शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की यापूर्वी TITची परीक्षा झालेली आहे. त्याकरिता जे आहे 2,39,730 इतक्या उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर शिक्षक भरती करण्यात येणार होती 80% प्रमाणे, परंतु त्यानंतर 10% जागांची कपात करण्यात आली. अशा प्रकारची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आता खाजगी शैक्षणिक जे संस्था आहेत तर त्यांना वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 27/10 त्यानंतर हे सर्व काही तारखा देण्यात आलेल्या आहेत. ते आपण इथे वाचत बसणार नाही, कारण तुम्हाला जे इथे महत्त्वाची जी माहिती आहे ते इथे देणार आहेत. यामध्ये 25/1/24 रोजी जे शासनाचं पत्र आलं होतं आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाने जे 28/1/24 रोजी साधारण व्यक्तीचे जे पद आहे ते फ्रीज करण्यासंदर्भात जे जागा आले होते त्याचं देखील त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यानंतर आता साधारण व्यक्ती देखील शासनाला जे आहे एक समिती त्यांनी गठीत केलेली आहे. त्यानुसार पुढे ते पदे देखील भरण्यात येणार आहे. आता एकंदरीतच शिक्षक भरतीमध्ये माध्यम, बिंदूनामावली अथवा शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकांविरुद्ध जे आहे विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे जे आहे वारंवार सादर होत होत्या आणि समाज माध्यमावर देखील काही लोकांच्या माध्यमातून चुकीची माहिती इथे प्रसारित करून जे अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला होता. अशा प्रकारचे जे आहे याचे शासनाच्या वतीने जे सर्व विषयांवर त्यांचे धोरण आणि तंतोतंत त्याचे पालन करून ही भरती प्रक्रिया होत आहे असे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जे आहे जाहिरातीची कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांचे जवळपास 12,522 इतक्या जागांची जाहिरात, त्यानंतर 18 मनपाने जाहिरात दिलेली आहे. त्याचे जे जागा आहेत ते 2951 जागा मनपाच्या आहेत. त्यानंतर 82 इथे नगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत, तर त्यांचे एकूण 477 जागांची जाहिरात तयार आहेत व 1123 इतक्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, तर त्यांच्या तब्बल 5,728 असे एकूण मित्रांनो 21,678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यात आलेली आहे. अर्थात याची जाहिरात पवित्र पोर्टलवर देण्यात आली होती. मित्रांनो, एकूण जे जागा भरण्यात येणार आहे तर सर्व माध्यमांचे मिळून 21,678 जागांची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलवर रिक्त पदांचा तपशील जे आहे पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे. यामध्ये आरक्षण निहाय जे रिक्त पदे आहेत तर कास्ट वाईज पदे इथे देण्यात आलेली आहे. यामध्ये अनुसूचित जातीकरिता 3,147 जागा आहेत, अनुसूचित जमातीकरिता आहेत, त्यानंतर इतर सर्व कॅटेगरी आहेत त्यांच्या जागा कास्ट वाईज इथे त्यांनी सांगितलेले आहे. तथापि काही व्यवस्थापनांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची जे पदे ते कमी नोंद केली आहे, त्यामुळे आरक्षण निहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात असं त्यांचं यामध्ये म्हणणं आहे. आता जे त्यांनी सांगितलेलं आहे की गटनिहाय म्हणजे 1 ते 5 ची किती आहेत तर 10,240 पदे एकूण 1 ते 5 ची आहे. 6 ते 8 ची 8,127 जागा आहेत. 9वी 10वीचे जे जागा आहेत तर ते 2,176 आहेत आणि 11वी 12वीचे जे जागा आहेत ते 1,135 आहे. त्यानंतर मित्रांनो, आता माध्यमनिहाय जे जागा त्यांनी दिलेल्या आहेत तर मराठी माध्यमकरिता एकूण जे जागा असणार आहे 1 ते 12चे सर्व मिळून इथे 18,373 जागा आहेत. इंग्रजी माध्यमकरिता एकूण 931 जागा आहेत. उर्दू माध्यमकरिता मित्रांनो 1,850 जागा आलेल्या आहेत. हिंदी माध्यमकरिता 410 जागा आहेत. गुजराती जे माध्यम आहे त्याकरिता देखील 12 जागा आहेत. कन्नडकरिता 88, तमिळकरिता 8, बंगालीकरिता 4 आणि तेलुगूकरिता 2 असे मित्रांनो माध्यमनिहाय जागा इथे त्यांनी जे भरण्यात येणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. आता पदभरती प्रकार जे आहेत त्याचा प्रकारनिहाय माहिती त्यांनी दिलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, विथ इंटरव्ह्यूचे जे जागा आहेत ते
4,879 मुलाखती 6चे जागा आहेत आणि मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचे जे जागा असणार आहे ते 16,799 असणार आहे. म्हणजे मित्रांनो इथे तुमची 16,000 जागांवर कोणतीही मुलाखत होणार नाही. इथे डायरेक्ट मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला तात्काळ जॉईनिंग मिळणार आहेत. परंतु जे मुलाखती 6ची पदे आहेत 4,800 जे जागा आहेत तर त्यावर मात्र तुमचा एका जागेकरिता 3 उमेदवारांना पाठवून त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात येते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जे 30 गुणांची ते इंटरव्ह्यू घेतात त्यामध्ये तुमचं एक असं सिलेक्शन संबंधित संस्थेमार्फत करण्यात येते. पदभरतीबाबत उमेदवारांना पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देखील देण्यात आलेले आहेत. तसेच उमेदवारांना SMS देखील कळविण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो अजून उमेदवारांना SMS देखील येणार आहेत. लॉग इन करण्यासाठी उमेदवारांना जे पवित्र पोर्टलची ही जी साईट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे याच्यावर जायचं आहे. तिथे जनरेट करायचं आहे पसंतीक्रम तुम्हाला. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा तुम्हाला जे आहे 8/2/2024 रोजी दिली जाईल. म्हणजेच मित्रांनो 8 तारखेपासून पसंतीक्रम जे आहे सुरू होणार आहे. उद्यापासून ते 3 दिवसानंतर तुम्हाला पसंतीक्रम पाहायला मिळणार आहेत. उमेदवारांना जे पसंतीक्रम जे आहे नमूद करून दिनांक 9/2/2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत जे आहे लॉग करणे आवश्यक असणार आहे. म्हणजेच मित्रांनो इथे तुम्ही लक्षात घ्या की किती कमी कालावधी तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे की उमेदवारांना अगोदर जे आहे पसंतीक्रम जनरेट करून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला जे आहे आत्ता पसंतीक्रम जनरेट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जे पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा 8/2/2024 रोजी म्हणजेच तुम्हाला जे प्रेफरन्स देण्याची जे सुविधा असणार आहे ते 8 तारखेला मित्रांनो दिली जाणार आहे. त्यानंतर पसंतीक्रम नमूद करून तुम्हाला 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉग करणे आवश्यक राहणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला इथे 8 तारीख आणि 9 तारीख हे 2च दिवस तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यानंतर 2017 मधील अपात्र रिक्तची जे गैरहजरची यादी आहे मित्रांनो ते रिक्त पदे भरण्यासाठी 29/11/2023 व 30/11/2023 रोजी शिफारस पात्र उमेदवारांची यादी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परंतु मान्य उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने याचिकेमध्ये जे मित्रांनो स्थगिती आदेश दिलेले आहेत त्याच्यावर स्टे आलेला आहे. त्या अनुषंगाने 29/11/23 30/11/23 हे जे यादी प्रसिद्ध केले आहे त्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व समांतर आरक्षणाच्या जागा त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे सदर प्रस्ताव गेलेला आहे. त्या मान्यतेनंतर मित्रांनो 2017ची शिक्षक भरतीची देखील कारवाई करण्यात येणार आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचे देखील संभाव्य वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो मेरिट यादी देखील लवकरच जाहीर करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने त्याचं देखील वेळापत्रक पुढे येणार आहे. पदभरती बाबत उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत तुम्ही मेसेज संदेश पाठवू नका. पवित्र पोर्टलचा जे तुम्हाला ईमेल ID देण्यात आलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकाऱ्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ईमेल मित्रांनो पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबीवर तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे मित्रांनो. कारण तुम्हाला जे आहे इथे जे काही समस्या उद्भवणार आहे त्याची तुम्हाला जे रिप्लाय देण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय व तांत्रिक व्यवस्था देखील इथे केलेली आहे. त्यामुळे प्रक्रिया देताना संयत मार्गांचा वापर करावा. सर्व अभियोग्यताधारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे. अशा प्रकारचे मित्रांनो एक प्रसिद्धीपत्रक माननीय सूरज मांढरे साहेब जे की राज्याचे शिक्षण आयुक्त आहेत त्यांच्या वतीने त्यांचे सहीने इथे काढण्यात आलेला आहे आणि सर्व बाबींचा मित्रांनो त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. हे सर्व सूचना अत्यंत महत्त्वाच्या होत्या त्या आपण इथे आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या आहेत.